नमस्कार. आपण पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पुराचं वातावरण आणि ढगफुटी झालेली आहे, तर सर्व जे सध्याचं पाहिलं तर ज्या परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील लाशिना या गावामध्ये आपण आलो आहोत. तर इथलचं जे पाहू शकता की वातावरण हे लाशिना गाव एक छोटं गाव आहे, ते म्हणजे एकदम गोदाकाठेला खेटून गाव आहे. तर इथलचे काही नागरिक त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचे जे ज्यांचं घर असेल, घर पाण्यामध्ये गेलेलं आहे, काही शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्यासोबत या. बरं, काय सांगा ना, आता तुमचं जे गावामध्ये आपल्याला जायचं म्हटलं तर हे रस्ता ब्लॉक झालेला दिसतं, इथं पाणी टाकते, काय सांगा? आता पर्यायच काही नाही ना जायला. पहाटे 4 वाजल्यापासून पाणी आलेलं आहे रोडपर्यंत. आता रोडवर आले, आता येडाच पडतोय समजा थोड्या वेळात. बाहेर निघण्याचं काही साधन नाही सध्या. पहिल्या पूर्वी कला हे होते आमच्या इकडं, आता सध्या काही नाही. नाही, मला काय बोलायचं, मी ज्यावेळेस आहे ना रस्त्यावरून येत होतो त्यावेळेस काही जे तुमच्या गावातले लोक आहेत त्यांचे काही वाहनं असते, ट्रॅक्टर असेल, गाडी असेल, त्यांनी पाण्यातून पूर्ण काढून पाण्यातून पूर्ण काढे ना. ट्रॅक्टर, वाहनं, बैलगाड्या, ढोरं सगळे बाहेर काढलेली पाण्यामधूनच. बरं, ह्या ठिकाणी काही प्रशासनाचे लोक वगैरे आले होते का गावाची काय देखभाल करायला? आले. जर पुराचं प्रमाण जर जास्त झालं तर गाव उठवण्याची शक्यता आहे. आजूबाजूचे आपले जे गाव उठवावंच लागते ना, सगळ्याला बाहेर काढावंच लागते. प्रशासनाचे बी लोक आलेले इथे, तलाठी हे सगळेच आले, तहसीलदार आलेले. बरं, आता जे तुमचे जे मला वाटतं ते ग्रामसेवक फोन करीत ते मला वाटतं ते बोलत होते की संपर्क तुटला असं वगैरे काही सांगू नका. पण खूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपर्क तुटलेला आहे ना. संपर्क तुटलेला आहे गावाचा. बरं, ते का बरं असं बोलत होते तुमच्या गावकऱ्यांमध्ये असं सांगू नका, काय सांगा? प्रशासनाचा असते ना विषय त्याला. नाही, प्रशासनाचा विषय मूक राहते, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण प्रशासनाचा विषय कधी माणसं दिल्यानंतर नाही ना, बरोबर आहे. काय सांगा दादा तुम्ही? बोला इकडे, बोला ना, काय इथं परिस्थिती? सोनपेठ तालुक्यातील लाशिना या गावी आजची परिस्थिती ही फार गंभीर आहे. आता ज्या रस्त्यावर आम्ही उभा टाकलेलो आहोत, आपण हे रस्त्याच्या कडेला उभा टाकलेलो गावाच्या मध्ये. तर हे गंगाचा किनारा आहे. गंगाच्या किनाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे गोटे पाण्यात आहेत. या ठिकाणी घरं पाण्यात आहेत. संपर्क तुटलेला आहे. परंतु काही नागरिक आपल्या घराचा जो काही लळा असतो तो लळा असल्यामुळं घर सोडू शकले नाहीत. परंतु प्रशासनानं या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना सतर्क केलेलं आहे आणि परिस्थिती खूप भयानक आहे. गावात पाणी शिरल्यामुळं या ठिकाणी जे काही गोदाकाठचं पाणी आहे हे पाणी गावात घुसलेलं आहे. शेतामध्ये या ठिकाणी घुसलेलं आहे. आपण पाहतात हा गोटा पाण्यामध्ये आहे. सर्व गोदाकाठच्या शेतकऱ्यांचं जमिनी कापूस, सोयाबीन आणि ऊस हे सर्व पाण्यामध्ये आहे. तर परिस्थिती न भूतो न भविष्य असं या ठिकाणी सुलतानी आणि आसमानी संकट आलेलं आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनानं या ठिकाणी या गावामध्ये गोदाकाठच्या कडेला सतर्क राहून NDRFची टीम, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी या ठिकाणी सतर्क राहावं आणि गावकऱ्यांना दिलासा द्यावा. या सोनपेठ तालुक्यातील सर्व गोदाकाठच्या गावकऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण स्वतःची बी काळजी घेणं गरजेचं आहे, कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे, आपल्या पशुधनाची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण हे शासन हे निर्दयी शासन आहे आणि निर्दयी शासन असल्यामुळं या शासनाच्या भरोश्यावर जर तुम्ही बसलात तर या ठिकाणी होत्याचं नव्हतं होईल. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की शासनाने जी काही मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीचा पुनर्विचार करावा. कारण मदत जाहीर केलेली आहे 3,200-400 प्रमाणे. या ठिकाणी सोयाबीनची बॅगही 3,200-400 रुपयाला आहे ना. खताचं पोतं बघितलं तर DAPचा 1,800 रुपयाला आहे. आणि आज वर्षाचं जे काही शेतकऱ्यांना स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न एका रात्रीमध्ये चक्काचूर झालेलं आहे. माझं या ठिकाणी फडणवीस सरकारला आव्हान आहे की पुन्हा या मदतीचा तुम्ही पुनर्विचार करा. पुन्हा त्या ठिकाणी जे काही पीक विम्याचे तुम्ही जे 3 ट्रिगर लावलेले आहेत शेतकऱ्याला आणि कापणी प्रयोगाचा एकच ट्रिगर ठेवलेला आहे, तर कापणी प्रयोग तुम्ही कशाचे करणार आहात? शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही संकट डोळ्यात जे एकच बघत आहोत ते संकट बघत असताना नक्कीच या ठिकाणी डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. राज्यकर्त्याला माझं आव्हान आहे की मराठवाड्याच्या या परभणी जिल्ह्याच्या आणि या परभणी जिल्ह्यातील
सोनपेठ तालुक्याच्या या लाशिना गावची परिस्थिती फार विदारक आहे आणि ही परिस्थिती विदारक असल्यामुळं शासनाने पुन्हा या ठिकाणी मदतीचा पुनर्विचार करावा एवढं मी या ठिकाणी शासनाला आवाहन करतो. कॅमेरामॅनला विनंती करतो की माझ्या सोबत या थोडंसं साईडला या. आपण पाहू शकता की हे जे मार्ग आहे हे लाशिना हे गावामध्ये जातो. गावामध्ये काही लोक पाहू शकता त्यांच्या गाड्या गावकऱ्यांनी बाहेर काढलेल्या आहेत. ह्या गाड्या पाहू शकता. व्यवस्थित वातावरण झालेलं आहे या ठिकाणी. गावकऱ्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या छोट्या गाड्या येतात, मोठमोठ्या गाड्या, ट्रॅक्टर आसन, पिकअप आसन, हे सर्व त्यांचं जे चालन आहे सर्व ते बाहेर काढलेलं आहे. एकदम ह्या गावातले जे नागरिक आहेत हे त्रस्त झालेले आहेत. तर निश्चितच ह्या ठिकाणी जे प्रशासनाची टीम आसन कुणी आसन ह्या गावाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच ह्या गावात पुराचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि गोदावरी नदीचा जे पाण्याचा वेग आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पाहिलं तर एका बाजूला पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे वातावरण झालं, तेच परभणी जिल्ह्यामध्ये होता कामा नाही. अशा प्रकारे प्रशासनानं दखल घेतली तर निश्चितच आहे ना इथलचे जे गावातील जे नागरिक आहेत ते ह्या पुरापासून बचाव होते. तुम्ही पाहू शकता की 1993 साली ह्या ठिकाणी जे असंच एक वातावरण झालं होतं. तर हे आजूबाजूचे गोदाकाठचे जे गाव आहेत ते गाव पूर्ण आहे ना सोनपेठ शहरामध्ये आले होते. त्यांना सोनपेठ शहरामध्ये जे प्रशासनाने जी सोय होती ती सोय आणि मदत केली होती. त्याच पद्धतीचं असं होऊ शकतंय तर प्रशासनाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी महादेव नरोटे, आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज शिर्सी.